नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, बुलिश साईन 1 तुम्हाला व्हिडिओ सांगितला, ऑलरेडी पाठवला. बुलिश साईन 1 आता बुलिश साईन 2 करतो की अजून बरेच शेअर्स आहेत की ज्याचे जून एंडला प्रॉफिट ट्रेलिंग 12 मंथ्सचं जास्त आलेलं आहे. आणि डेफिनेटली हे बुलिश साईन आहे फॉर दॅट शेअर. ओके, टेक्निकल ट्रेंड काही दाखवत असला तरी गोईंग फॉरवर्ड आता जरी ट्रम्प टेरिफमुळे मार्केट पडत असला तरी ही प्रॉफिटची दिंडी चालू होणार आहे. गोईंग फॉरवर्ड तुम्ही जसं जसं पुढच्या 2 आठवड्यामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये शेअर्स घ्याल आणि हे शेअर जर घेतले तुम्ही ऑब्वियसली फंडामेंटली मी तुम्हाला ॲनालिसिस सांगतो. हे काय तुम्हाला घेण्याचं किंवा रेकमेंडेशन अजिबात नाही आहे, एज्युकेशन चॅनल आहे. पण लोक असं करत असतात की ज्याचे TTM प्रॉफिट जास्त चांगले येतात तर शेअर ऑब्झर्व करतात आणि त्याच्याप्रमाणे जसं टेक्निकल ग्राफ तो खाली येईल किंवा पडतील शेअर त्याप्रमाणे ते हळूहळू घेतात. ओके, एकदम काहीच घ्यायचं नाही. ओके, तर पुढचा शेअर कुठला आहे तर शारदा क्रॉप. ओके, ही पण पेस्टिसाईडची कंपनी आहे. नंतर रॅलीज इंडिया सुद्धा 1.38 टाइम्स प्रॉफिट झाला याचा. TTM प्रॉफिट 420 कोटी झाला आहे कम्पेअर टू 3.304 करोड. नंतर दुसरा आहे तर टाटा स्टील, याचा पण प्रॉफिट 3174वरनं जम्प झाला आहे 4263 कोटी जून एंड TTM. त्याच्यानंतर आहे युनिव्हर्सल केबल, भारत पेट्रोलियम. ओके, सगळ्यांचे प्रॉफिट उत्तम आहेत आणि या काही कंपन्यांचे तर प्रॉफिट गेल्या 5 वर्षामध्ये दुप्पट किंवा तिप्पट झालेले आहेत. राईट, त्याच्यामुळे 5 वर्षाच्या दृष्टीने पण प्रॉफिट चांगले आहेत आणि जून एंडच्या दृष्टीने पण प्रॉफिट चांगले आहेत. म्हणजे मार्केट कसं बिहेव करतं की आत्ता ज्या क्वार्टरला काय झालं त्या क्वार्टरची मी तुम्हाला स्टोरी सांगतो आहे. ॲडिशनली गेल्या 5 वर्षामध्ये सुद्धा त्यांचं उत्तम परफॉर्मन्स आहे. म्हणजे दुप्पट किंवा अडीचपट प्रॉफिट झाले आहेत. म्हणजे 15% CAGRच्या कंपन्या आहेत, प्रॉफिटेबिलिटी आणि डिपेंडेबल कंपन्या आहेत. ओके, त्याच्यानंतर आहे कुठली तर बाबा HBL पॉवर. ओके, त्यानंतर अलाइड ब्लेंडर्स. ओके, नंतर अजून एक कंपनी आहे ती BSE. ऑब्वियसली BSE आता तर सध्या पडलेला शेअर आहे, अजून पडेल, मे बी 2000पर्यंत पण येऊ शकतो, माहीत नाही, नोबडी नोज. पण याचं पोटेन्शियल काय आहे तर 5000 मिनिमम. राईट, आणि 5000च्या पुढे तर 10,000 पण जाऊ शकतो पुढच्या 2 वर्षात, कारण मार्केट इन्फ्रास्ट्रक्चरची कंपनी आहे. ओके, इन्फ्रास्ट्रक्चरची कंपनी म्हणजे कसं विदाउट BSE गेटिंग बिझनेस स्टॉक मार्केट कॅनॉट वर्क. ओके, NSE स्टॉक मार्केट कॅनॉट वर्क विदाउट NSE अँड BSE बोथ. आणि 2 एक्सचेंज कशासाठी आहेत तर ऑब्वियसली मिनिमम आपल्याकडे 2 एक्सचेंज पाहिजेत बॅकअपसाठी. त्यामुळे दोन्ही एक्सचेंज, एक जर एक्सचेंज बंद पडला दुसऱ्या एक्सचेंजवर काम चालू राहतं तर मार्केट कधीही बंद पडत नाही. कंपनी बंद पडेल पण मार्केट कधीही बंद पडत नाही. बंद पडतं कधी सर्किट लागतं मार्केटला तेव्हा की एकदम खूप डिमांड आली तर 10% सगळ्याच इंडेक्स जर वरती गेला तर मार्केटला सर्किट लागतं आणि मग 2 तास मार्केट थांबतं. ओके, त्यानंतर 2 तासानंतर परत चालू होतं मार्केट आणि त्यानंतर परत अजून 10% वरती गेलं तर परत मार्केट थांबतं. दॅट इज व्हॉट इज सर्किट ब्रेकर. तर मार्केट थांबायचं फक्त एवढीच परिस्थिती असते की जेव्हा सर्किट ब्रेकर डाऊन किंवा अप लागतं. डाऊनसुद्धा सर्किट लागू शकतं. जसं कोविडच्या वेळेला सर्किट डाऊन मार्केट होतं अनबिलिव्हेबल ना, पण तेव्हा घ्यायची अपॉर्च्युनिटी असते, तेव्हा सगळे विकत असतात, तेव्हा आपण घ्यायला पाहिजे. एक्झॅक्टली आपण अपोजिट डायरेक्शनने चांगले शेअर्स घ्यायला पाहिजेत. बघा तुम्हाला पटते का आणि तुमच्या टेक्निकल ॲडवायझरला विचारा. थँक्यू सो मच.